जय शिवराय मित्रांनो, आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवळे आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज शनिवार आहे आणि चाललो आहे आम्ही आज मच्छी मार्केटमध्ये मालाडच्या. या अगोदर पण मी मालाडच्या मच्छी मार्केटचा व्हिडिओ केला होता. गेलो होतो मच्छी घेण्यासाठी, खेकडे वगैरे बघण्यासाठी, पण खूप म्हणजे खूप महाग, एवढे महाग की ते त्यांचे भाव ऐकूनच माझ्या कपाळावर घाम निघाला होता. आज पुन्हा जातो आहे, बघूया काय भेटते काय. बरोबर अथर्व पण आहे आणि नाही स्टेशन बायको पण आहे म्हणजे प्राची. तर चला जाऊया आपण आता मच्छी मार्केटमध्ये. मित्रांनो, अर्ध्या रस्त्यातच उतरूक लागला, कारण मलाडला कुठे पण कधी पण रात्री निघा, सकाळी निघा किंवा संध्याकाळी निघा, गर्दी एवढी असते ना, ट्रॅफिक एवढी असते ना की विचारू नका. दाखवतो तुम्हाला चिक्कार ट्रॅफिक. हे बघा ट्रॅफिक बघा. म्हणून मी आता रिक्षा सोडली आहे आणि चालत जातो. थोडंसंच अंतर आहे, थोड्या अंतरावर गेलं स्टेशन आहे आणि स्टेशनच्या बाजूलाच मच्छी मार्केट आहे. ट्रॅफिक बघा मित्रांनो किती आहे, मरणाची ट्रॅफिक. मित्रांनो, गावाकडचं सोन्यासारखं जीवन सोडून आपण शहराकडे आलो खरं, पण शहराची सध्याची परिस्थिती एवढी बेकार परिस्थिती आहे ना की विचारू नका. जिकडे जाल तिकडे ट्रॅफिक जाम. जिथे आपण 5 मिनटात पोचतो तिथे आपल्याला जवळजवळ अर्धा तो 1 तास यायला जायला लागतो त्या ट्रॅफिकमुळे. बायको बघा माझी किती फास्ट चालली आहे, कारण खेकडेने मच्छी घ्यायची आहे ना, म्हणून घाई झाली आहे. घाई करतो आहे दोघं पण. आणि आज शनिवार आहे, आज घेऊन ठेवली. आज मच्छी बनवली तर उद्याचं पण होऊन जाईल ना त्याच्यामध्येच, म्हणून. बघा किती ट्रॅफिक आहे, बाप रे बाप. ते बाजूला स्टेशन आहे आणि स्टेशनच्या पलीकडे मच्छी मार्केट आहे. हे मला स्टेशन आहे आणि मला स्टेशनवरून आपल्याला त्या साईडला पलीकडे जायचं आहे. पलीकडे मच्छी मार्केट. हे मला स्टेशन आहे इकडचं. आपल्याला जायचं आहे पलीकडे. चला म्हणजे आपण आलेलो आहोत मलाडच्या फिश मार्केटमध्ये, मच्छी मार्केटमध्ये. दोघं जण आतमध्ये गेली, पण बघा हा गेट आहे. गेटवरतीच बघा मुशी आहे, हलवा आहे. पहिलं बघा केवढं मोठं मार्केट आहे बघा. एवढे मोठे मोठे मच्छी आहे बघा. गर्दी बघा मित्रांनो किती, बाप रे. आता बघत जाऊया. माकली बघा मित्रांनो केवढी मोठी आहे, बापरे. बघ माकली बघ केवढी मोठी. आतापर्यंत छोट्या साईजची माकली बघितली होती, तर मोठ्या साईजची माकली बघा केवढी मोठी आहे. मित्रांनो मार्केट केवढं मोठं आहे बघा, आणि खूप मोठे मोठे मासे आणि जे प्रकारचे चांगले चांगले मासे भेटतात ना, भेटतात इकडे. आपल्याला बघायचं खेकडे पण बघूया. खेकड्यांची पण आपण भाव करूया. नंतर ते मासे आहेत त्यांचे पण भाव करून बघूया. बघूया बघ केवढा मोठा बघा बघ का मासा खाल्ला जाणार. चल कुठे आहेत का खेकडे बघ ते बघ. चला मुशी आहेत भरपूर, मुश्या भरपूर आहेत ना. हा कुठला मासा का? टोळ 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 हां. इकडे पण बघा थोडं मोठं मोठं. आपण खेकडे बघायला आलो होतो, पण बघूया खेकड्यांचं पण. खेकडे पण आहे काय? 600ला हे किती आहे? 6. 600ला 6. चला बघूया आपण पुढे अजून. आपण तेवढेच आहे.
मोठे खेकडे. हे खाडीतले खेकडे आहेत आणि बाजूला याचं ते समुद्री खेकडे आहेत. हे समुद्रातले खेकडे आहेत. समुद्राच्या खेकड्याला बघा वेगवेगळे डाग पण आहेत वरती कपड्यावरती. अजून बघूया. बापरे बघा हलवे केवढे मोठे मोठे. अहो हे बघ हलवा हलवा बोलतो त्याला हलवा. केवढे मोठे मोठे. बघा केवढे पापलेट. 6 पापलेट आहेत. 1200 रुपये बोलत आहेत. बघूया सगळीकडे तोच भाव आहे. आपण सगळीकडे विचारलो पण सगळीकडे तोच भाव आहे. 6 पापलेट आहेत. मोठी साईज आहे. बिग साईज आहे. बघूया भाव करून कितीला देतो. चला अजून पुढे बघूया. बायकोला भाव परवडलेला नाही. परवडला काय का भाव तुला? हां नाही बोलते परवडलं. कितीला बोलते? हां कुठलं सुरमई? बाप रे एवढी मोठी सुरमई 1000 रुपये. एक सुरमई 1000 रुपयाला बोलते. पुढे बघूया आपण. चला अजून मोठं मार्केट आहे. मार्केट बघा मित्रांनो केवढं मोठं आहे. बाप रे बाप. चला खेकडे घेतले आपण. पण समुद्री खेकडे. काय हे समुद्री खेकडे आहेत ना? हे समुद्र. दुसरे खेकडे येतात ते खाडीचे. एक द्या ना अजून. आता केवढे टाकले बघ. त्या भावाला नाही परवडे पण जाऊ दे. 200ला आपण खेकडे घेतलेले आहेत. 400चा एक 350 दे. 200. चला खेकडे घेतले आपण. पण समुद्री खेकडे. काय हे समुद्री खेकडे आहेत ना? हे समुद्र. दुसरे खेकडे येतात ते खाडीचे. एक द्या ना अजून. आता केवढे टाकले बघ. त्या भावाला नाही परवडे पण जाऊ दे. 200ला आपण खेकडे घेतलेले आहेत. 400चा एक 350 दे. खेकडे घेतले मित्रांनो. 300 रुपये बोलले पण 50 रुपये करून 250ला दिले. मी घेणार होतो खाडीतले खेकडे पण घेतले. आज समुद्री खेकडे गेले कारण गेल्या हप्त्यातच मी खाडीतले खेकडे खाल्ले होते. तर आज नंतर समुद्री खेकड्याची पण टेस्ट घेऊन बघूया. तर चला अजून आपल्याला मच्छी पण घ्यायची अजून थोडी बहुत. म्हणजे उद्यासाठी पण होऊन जाईल आणि आजसाठी पण होऊन जाईल. इकडे पण मोठं मार्केट आहे बघा. इकडे पण आपण चेक करूया काय काय आहे ते. हां 500ला वाटा. हां आपल्याकडे हे आहे ना गुगल. 6 पापलेट आहेत. आपण 500ला वाटा घेतला. ठीक आहे जा पेमेंट कर. 800 आणि हे हा कसा वाटेल? हलव्याचा कसा वाटेल? हलवा 1000ची जोडी 800ला दिली. 1000ची जोडी. बघा मोठी साईज आहे. 800ला देणार. 1000 बोलून 800ला जोडी देणार. हे दादा 500 दे. हां स्कॅन कर. हा बघा एक मित्रांनो मोठा मासा. काही कुठला मासा आहे? हा तोळ. कितीला आहे तो? 400ला येतो. 400ला एवढा होती एवढा उंच आहे बघ. है ना? अरे कापून घ्यायला लागेल ना. चल कापून घ्यायला. पापलेट घेतलं आपण ते आता कापायला जाऊया. घरी काय कापायला जमणार नाही व्यवस्थित. तर आपण इकडे कापायची पण सुविधा आहे बघा. इकडे या साईडला कापून वगैरे देतात मच्छी. मोठी मच्छी असेल ना तर या साईडला इकडे कापून भेटते. चला मित्रांनो याच काकीकडे आपण पापलेट पण घेतलं होतं आणि 2 हलवे पण घेतलेत 600ला. हलवे पण मोठ्या साईजचे आहेत बघा. आपल्या 800चा वाटा 600. हो बरोबर आहेत ना. दाखव बघ काढ बाहेर.
पाचशे दे वजन आहे काय? पाचशे दे वजन आहे ना? पाचशे दे का मावशी पाचशे दे कसं आहे? 600ला 2 हलवे घेतले. या 1000ला जोडी काकी फ्रेश आहेत ना? एकदम फ्रेश. हलवे पण घेतलोय आणि आज आपण खेकडे घेतले. आता हलवा जो घेतला तो कटिंग करून घेऊया. दाखवतो तुम्हाला कटिंग कसा करतो ते. तिकडे बघा लाईन लावून उभी आहे कटिंग करायला. हलवा कटिंग चला. हे बघा कुठे बसलं आहे कबूतर. किती घेता का की कटिंग करायचे? किती? 40. 40 किती? 40 रुपये कटिंग करायचे. आणि ह्यांचे किती घेतले? 70 रुपये आमचे कटिंग करायचे गेले. कसे दिले? बरोबर महाग दिले की स्वस्त दिले? 600ला 2 दिले. बरोबर दिले ना? इकडे सगळे मित्रांनो दिसत आहेत ते सगळे जे आपण मोठी मोठी मच्छी घेतो ना, मासे घेतो ते कटिंग करायला इकडे कटिंग वगैरे करून येतात व्यवस्थित. तर चला मंडळी झालेली आहे खरेदी करून आमची. जवळजवळ 1200 ते 1500 रुपयाला चुना लागलेला आहे मस्तपैकी. याला 1200 ते 1500 रुपयाला. त्याच्यामध्ये 700 रुपयाला 6 पापलेट भेटली, 600 रुपयाला 2 हलवे भेटले आणि 250 रुपयाला खेकडी भेटली. ते घेऊन आम्ही घरात जाणार. 200ला. अच्छा 200ला म्हणजे 50 रुपये वाढवले होते. काय बोलते 200ला. आपण इथे आता इथे ह्याच्या शॉपमध्ये आलो आहे जम्बो किंगमध्ये जम्बोवाला. चला आता मंडळी घरी घेऊन आलेलो आहे. सर्व जे मच्छी आम्ही खरेदी केली आहे ती घेऊन आलेलो आहे घरी. तुम्हाला दाखवतो. सर्व कापून वगैरे सगळं व्यवस्थित घेऊन आलेलो आहे. जवळजवळ 2-3 दिवस पुरेल अशी मच्छी आम्ही घेतली आहे. खेकडे घेतले आहेत, पापलेट घेतले आहेत आणि हलवा घेतला आहे. तर दाखवतो आहे. हे बघा या ठिकाणी हे पापलेट कटिंग करून ठेवलेले आहेत. पापलेटचे पीस बघा एक एक पापलेट आहे. हा हलवा आहे आणि हे खेकडे चे फेवरेट हे खेकडे आहेत. हे समुद्री खेकडे आहेत. आम्ही नेहमी जातो तेव्हा आपले खाडीतले खेकडे मजा येते खायला. पण खाडीतले खेकडे खूपच महाग होते म्हणून समुद्री खेकडे घेतले. तर अशा प्रकारे आम्ही ही मच्छी घेतलेली आहे. तर चला मंडळी आता थोड्या वेळात आम्ही मच्छी ही शिजवू. थोडे खेकडे पहिले शिजवू. बाकीचे सगळे जे आहेत ते मीठ वगैरे लावून ठेवणार आहे फ्रीजरमध्ये. जवळजवळ 2 दिवस पुरतील असे. तर बघत राहा असेच व्हिडिओ नवीन नवीन. भेटूया पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद.